अवधूतकोटी ब्रह्मांड नायक महाराधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। नमस्कार, जय गजानन। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। श्री गजानन महाराजांची सेवा करणे म्हणजेच आपलं परम भाग्य आहे, आपलं परम सौभाग्य आहे की आपल्या जीवनामध्ये महाराज आहे, महाराजांची कृपादृष्टी आपल्यावरती आहे। प्रत्येक जण महाराजांची ही वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करत असतो। म्हणजे कुणी ग्रंथ वाचतो, श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करत असतात नित्यसेवेमध्ये, किंवा कुणी नामजप करतात। कुणाची नामनिष्ठा खूप असते, म्हणजे भलेही त्यांना श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल तर ते नामजप जास्त करतात, म्हणजे जास्तीत जास्त महाराजांचा नामजप करतात। काही जण महाराजांचा नामजप देवघरासमोर बसून करतील असं नाही, परंतु कुणाकुणाची श्रद्धा खूप असते महाराजांवरती। म्हणजे भलेही त्यांच्याकडून पारायण करणं न हो किंवा नामजप ते देवघरासमोर बसून करणार नाहीत, म्हणजे माळ ते घेणार नाहीत, परंतु महाराजांवरती त्यांची अतूट श्रद्धा असते। महाराजांच्या प्रती त्यांची मनामध्ये भरपूर प्रेम असते, भक्ती असते। मग अशावरती देखील महाराजांची कृपा ही खूप असते, कारण की महाराजांना फक्त भाव हवा आहे। महाराज हे भावाचे भुकेले आहेत। महाराजांना आपल्याकडून फक्त एक भक्ती हवी आहे, समर्पित भक्ती हवी आहे व्यक्तीवरती। अशा भक्तावरतीच महाराज प्रसन्न होतात। महाराजांची कृपादृष्टी अशाच व्यक्तीवरती जास्त होते जो आपल्याला वरवर बघता एखादा व्यक्ती असा खूप संसारिक वाटतो की याला काही देवाशी देणं घेणं नाही किंवा महाराजांशी देणं घेणं नाही, हा संसारामध्ये खूप गुंतलेला आहे, कर्मकांड हा खूप करतो, परंतु त्याचा मनातली जी भक्ती आहे ती जर का दृढ असेल, महाराजांच्या चरणी समर्पित असेल, तर महाराज अशाच भक्तांवरती कृपा ही जास्त करतात। आणि जेव्हा आपण महाराजांची भक्ती करतो, महाराजांची साधना करतो, महाराजांची उपासना करतो, पारायण करतो, तेव्हा महाराजांची एक वेगळीच कृपादृष्टी आपल्यावरती राहते, म्हणजे आपली भक्ती महाराजांपर्यंत पोहोचते आहे। याचे काही संकेत महाराज आपल्याला देत असतात। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत की महाराजांना आपण केलेली भक्ती प्रिय आहे का, महाराज आपल्याला कशा पद्धतीने संकेत देतात की आपण योग्य महाराजांची भक्ती करत आहोत किंवा सेवा करत आहोत, तर आपल्याला काय काय आपल्या जीवनामध्ये संकेत मिळतात याविषयीच आजच्या व्हिडिओमध्ये माहिती असणार आहे। तर आपण जेव्हा महाराजांच्या भक्ती करतो, सेवा करतो, महाराजांच्या साधनेमध्ये येतो, तेव्हा एक वेगळाच प्रकारचा आनंद आपल्या मनामध्ये निर्माण होतो, मनामध्ये समाधान निर्माण होते, मनामध्ये प्रसन्नता यायला सुरुवात होते। म्हणजे तेव्हापासून महाराजांची भक्ती करायला लागलो आहोत तेव्हापासून सगळं काही आपल्याला जग हे खूप सुंदर दिसायला लागते। म्हणजे आपल्या डोळ्यातून आपल्याला सगळं काही सुंदरच दिसायला लागते। कुणी कसंही असो त्या व्यक्तीमध्ये देखील आपल्याला दोष न दिसता आपल्याला गुणच दिसायला लागतात। आणि कधी कुणी काही बोललं, काही कुणी म्हटलं तरीसुद्धा आपल्याला त्यामध्ये महाराजांचीच इच्छा वाटते। तर ही झाली आपली भक्तीची एक परीक्षा महाराजांनी घेतलेली आणि महाराजांनी दाखवलेली त्यामधली प्रसन्नता की आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये प्रसन्नता निर्माण होते, आपल्याला दुसऱ्यांचे दोष कमी दिसतात, आपण सहज अगदी सगळ्या गोष्टीकडे बघतो, म्हणजे त्यामध्ये कुठला काहीही आपल्या मनामध्ये द्वेष नसतो, काही म्हणजे कटकारस्थान नसते, सगळं काही स्वच्छ आणि सुंदर आपल्याला दिसायला लागते। तेव्हा समजावं की आपली जी भक्ती आहे, आपण जी भक्ती करत आहोत, जी सेवा करत आहोत, ती महाराजांपर्यंत पोहोचली आहे। ते एक संकेत आपल्याला आपल्या मनातून मिळतो। आणि कुठलीही परिस्थिती असो त्या परिस्थितीमध्ये आपण महाराजांची सेवा सोडत नाही। म्हणजे सगळं काही सगळं काही छान आहे, सुमंगल आहे, त्या परिस्थितीमध्ये महाराजांची भक्ती सेवा करणं हे अगदी सोपं असते। परंतु जेव्हा काहीतरी कठीण परिस्थिती येते किंवा कुठला काही प्रसंग येतो, अडचणी निर्माण होतात, त्यावेळी जर का आपण महाराजांची भक्ती करत असू तर मग ती जी भक्ती आहे ती नक्कीच महाराजापर्यंत पोहोचत आहे। कारण की आता बघा, घरातली एक साधं उदाहरण सांगते की एक घरातली स्त्री आहे, हाऊसवाईफ आहे, ती सगळ्यांचं करते घरामध्ये। समजा सिंगल फॅमिलीमध्ये मुलं आहेत, पती आहेत, त्यांना सगळं करायचं असते, बायकांना घरच्या सगळं करायचं असते। जर कुणाचे सासू सासरे असतील, जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असतील तर भरपूर कामं असतात। म्हणजे असं घरातली जी हाऊसवाईफ आहे किंवा घरातली जी स्त्री आहे ती खरंच खूप 24 तास म्हणजे 24/7 ती काम करत असते, तिला एकही दिवस सुट्टी नसते। म्हणजे जे ऑफिसमध्ये जातात
पुरुषांचं सांगते आहे की जे ऑफिसमध्ये जातात त्यांना एक दिवस तरी सुट्टी मिळते, परंतु जर का स्त्री घरातलेही काम करत असेल, सगळं बघत असेल, परत बाहेरचाही जॉब करत असेल आणि त्यामध्ये जर का ती महाराजांची भक्ती करत असेल, या कंडिशनमध्ये जर का ती स्त्री महाराजांचं पारायण करत असेल किंवा तिची इच्छा असेल की महाराजांचं पारायण करायचं, ती महाराजांची भक्ती करत असेल, भलेही पारायण करणं न होतं, स्तोत्राचं वाचन म्हणा, बावन्नीचं वाचन म्हणा, या सगळ्या गोष्टी ती करत असेल, महाराजांची पूजा नित्यनियमाने रोज करत असेल, तर ही जी भक्ती आहे ही महाराजांपर्यंत पोहोचते. महाराजांना हे आवडते की वेळातला वेळ काढून जर का एखादा भक्त माझ्यासाठी काही करत असेल, माझं नामजप करत असेल किंवा पारायण करत असेल, तर हे महाराजांना खूप प्रिय आहे. आणि अशा भक्तावरती महाराजांची प्रसन्नता नेहमी करता राहते, महाराजांची कृपा अशा भक्तावरती नेहमी करता राहते. म्हणजे असं नाही की पुरुषांना देखील भरपूर कामं असतात, जरी त्यांना एक दिवस सुट्टी मिळत असली तरीसुद्धा त्यांना संपूर्ण घर चालवायचं असते, घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळून, घरातली पत्नीची जबाबदारी, मुलांची जबाबदारी सांभाळून, कारण की स्त्री जरी घरात कामं करत असली तरीसुद्धा बाहेरचं जगामध्ये ज्यांना बाहेरचं जग टॅकल करायचं असते, बाहेरच्या जगामध्ये वावरायचं असते, तेव्हा असंख्य लोक भेटतात, असंख्य लोकांचे असंख्य स्वभाव असतात, वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागते. काही पुरुषाचं जीवन हे काही सोपं नसते, स्त्रीचंही जीवन काही सोपं नसते, परंतु हा सगळा काही प्रपंच चालवत असताना जर का आपण महाराजांची भक्ती करत असू, त्यासाठी वेळ काढत असू, तर अशा भक्तांवरती महाराजांची कृपाही राहते. कोणाकोणाचं असं असते की कधी करू, आता मला वेळच मिळत नाही, मी कधी सेवा करू किंवा कधी पारायण करू किंवा कधी नामजप करू, मला वेळच मिळत नाही. तर हे झालं एक कारण साधू जे असतात, जे कारणं काढतात, त्यांच्यावरती महाराजांची कृपा कधीच राहत नाही. आपला वेळातला वेळ काढून भलेही तुम्ही 5 मिनिटं द्या, परंतु ते जे 5 मिनिटं आहेत ते फक्त महाराजांच्या चरणाशीच असले पाहिजे, ते महाराजांना समर्पित असले पाहिजे. अशा भक्तिभावाने जो भक्त भक्ती करतो, कारण की महाराजांना फक्त भावप्रिय आहे, महाराजांना आपल्याकडून काही नको, आणि अशा भक्तिभावाने जो भक्त महाराजांची भक्ती करतो त्या भक्तांवरती महाराजांची कृपा ही नेहमी करता राहते. आणि अशा भक्ताला संकेत देखील मिळतात, त्यांचं जे काही प्रामाणिकपणे ते काम करतील त्या कामामध्ये त्यांना कधीही अपयश येत नाही, ते काम त्यांचं नेहमी करता, ते कार्य त्यांचं नेहमी करता साध्य होते. आणि अशा भक्तांवरती महाराज नेहमी करता प्रसन्न राहतात, महाराज त्यांच्यासोबत राहतात, महाराजांची कृपा ही नेहमी करता त्यांच्यावरती राहते. पण जी काही भक्ती करत असू ती महाराजांपर्यंत पोहोचते, हे याचे काही संकेत असतात की आपल्याला कुठल्याही कार्यामध्ये अडथळे निर्माण होणार नाही. आपण जे काही कार्य करू ते कार्य आपल्याकडून सफल होऊन, भलेही ते कितीही छोटं असो किंवा खूप मोठंही असो, प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश यायला सुरुवात होते. आपलं मन नेहमी करता आनंदी राहते, मन प्रसन्न राहते, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलून जातो. म्हणजे आपल्याला सगळं काही जग जे आहे ते अतिशय सुंदर वाटायला लागते. जगातली प्रत्येक वस्तूमध्ये, ती सजीव असो किंवा निर्जीव असो, म्हणजे लिव्हिंग असो किंवा नॉन लिव्हिंग थिंग असो, त्यामध्ये आपण महाराजांना बघायला सुरुवात करतो की यामध्ये देखील महाराजांचा अंश आहे. कारण की संपूर्ण सृष्टी ही भगवंताने निर्माण केली आहे. मग या भगवंताच्या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये त्या भगवंताचा अंश असतो, महाराजांचा अंश आहे. बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलतो, आपला स्वभाव अतिशय शुद्ध व्हायला सुरुवात होतो. म्हणजे आपण जेव्हा भक्ती मार्गावरती येतो, आपण जेव्हा आध्यात्मिक मार्गावरती येतो, जेव्हा आपण महाराजांची भक्ती करायला सुरुवात करतो, तेव्हा आपला जो स्वभाव आहे तो बदलायला सुरुवात होतो, आपला अंतर्बाह्य मन हे बदलायला सुरुवात होते. आणि यामधूनच आपल्याला संकेत मिळत असतात, महाराजांचे संकेत मिळत असतात. की म्हणजे कधी कधी तुम्ही बघा की आपल्याला काहीतरी कुठेतरी जायचं असेल किंवा कुठलं तरी कार्य करायचं असेल, तेव्हा आपलं अंतर्मन आपल्याला सांगत असते की तू ही गोष्ट पूर्ण कर किंवा म्हणजे या वाटेवरती पुढे जा, किंवा आपलं अंतर्मन कधी कधी म्हणते नाही, हे करणं योग्य नाही, हे आपण करायला नको. तर हे जे आहे हे महाराजच आपल्याला संकेत देत असतात आपल्या अंतर्मनातून. म्हणजे देव दिसणं काही एवढं सोपं नाही, किंवा महाराज आपल्या समोर येऊन त्या रूपामध्ये कधीही प्रगट होणार नाही, आपल्याला तेवढी दिव्य दृष्टी नाही, आपण त्यांना बघू शकत नाही, कारण त्यांचं जे तेज आहे ते अफाट आहे. त्यामुळे आपल्या साध्या डोळ्यांना ते तेज, त्या साध्या डोळ्यांनी आपण ते तेज देखील बघू शकत नाही, आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य देखील नाही. तर हे जे काही संकेत मिळत असतात ते आपल्याला आपल्या अंतर्मनातून मिळत असतात. कधी कधी कुणाच्या रूपामध्ये येऊन मिळते, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्याकडून आपल्याला काहीतरी गोष्टीचं आकलन होईल, तो व्यक्ती आपल्याला येऊन काहीतरी सांगेल, किंवा काहीतरी अशी घटना घडेल त्यामध्ये आपल्याला येऊन सांगतील, किंवा
खूप जो महाराजांचा एकनिष्ठ भक्त असेल, खूप महाराजांची सेवा भक्ती करत असेल, तर त्याला त्याच्या स्वप्नामध्ये काहीतरी अशी गोष्ट दिसेल, म्हणजे कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन महाराज आपल्याला ते संकेत देत असतात. आपली भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे, आपण जी भक्ती करत आहोत ती त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे, किंवा महाराजांची कृपा आपल्यावरती आहे, या संकेत रूपामधूनच आपल्याला त्या गोष्टी कळत असतात. तर तुम्हाला जर का असे संकेत मिळत असेल तर तुम्ही तुमची अजून जास्त भक्ती वाढवा, महाराजांच्या प्रति निष्ठा, महाराजांची सेवा तुम्ही अजून वाढवत चला. म्हणजे पवित्र तिथी असतात, त्या पवित्र तिथीवरती महाराजांची अजून सेवा करा. म्हणजे नित्यसेवा तर कराच, परंतु ज्या काही पवित्र तिथी येतात त्या तिथीवरती देखील आपल्याकडून महाराजांची जास्तीत जास्त सेवा व्हायला हवी, जास्तीत जास्त महाराजांची भक्ती आपल्याकडून व्हायला हवी. आपण या दृष्टीने जास्तीत जास्त पावलं टाकायला हवे. महाराज हे आपल्याला संकेत देतच राहणार आहेत, महाराज हे आपल्याला सांभाळणारच आहेत. महाराज एखाद्या भक्ताला सांभाळतात, तसंच महाराज एखाद्या व्यक्तीमध्ये दोष असतील, अवगुण असतील, त्याला देखील महाराज सांभाळत असतात. महाराज प्रत्येकाची काळजी घेतात. जो महाराजांच्या चरणाशी समर्पित होतो त्या प्रत्येक भक्ताची महाराज काळजी घेतात. दोष काही असतील तर महाराज ते दोष दूर करतात, जे अवगुण असतात ते दूर करतात. महाराजांच्या भक्ती मार्गामध्ये येण्याचं सगळ्यात सुंदर फळ आहे की आपल्यातले जे काही दोष आहेत, जे काही अवगुण आहेत ते दूर होऊन आपलं मन हे शुद्ध व्हायला सुरुवात होते, आपल्या मनामध्ये शुद्धता यायला सुरुवात होते, आपलं मन हे पवित्र व्हायला सुरुवात होते. आणि महाराजांची भक्ती अजून करण्यासाठी आपलं मन पुष्ट होते, आपण महाराजांच्या भक्तीमध्ये अजून जास्त लागतो. तर हेच काही संकेत असतात की आपली भक्ती ही महाराजांपर्यंत पोहोचत आहे. आणि तुम्हाला देखील असे काही संकेत मिळत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तुमचे अनुभव नक्की सांगा, कारण की तुमच्या कमेंटमुळे, तुमच्या अनुभवातूनच दुसऱ्यांना देखील प्रेरणा मिळेल आणि ते देखील श्री गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये अजून जास्त लीन होतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.